मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी वेषांतर करून मध्यरात्री केएम रुग्णालयात अचानक पाहणी केली आहे। या पाहणीत आपत्कालीन विभागातील रुग्णांना तासनतास प्रतीक्षा, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेल्या अयोग्य वर्तवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे। रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। तसेच रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल, अधिकची काय अपडेट? खरं तर ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे सगळे रुग्णालयच आहेत, म्हणजे अगदी सायन्सचं रुग्णालय, न्याय रुग्णालय, केएम रुग्णालय, मोठी रुग्णालय आहेत आणि जिथे देशभरामधून उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात। प्रत्येकाला खाजगी रुग्णालयात परवडत नाही आणि म्हणूनच या शासकीय रुग्णालयात चांगले उपचार कमी दरामध्ये मिळतात आणि किंवा अगदी फुकट मिळतात, म्हणूनच पेशंट्स येत असतात। पण तिथली व्यवस्था तितकी सक्षम आहे का किंवा तिथल्या सगळ्या स्टाफकडून त्या रुग्णांना ती चांगलीच वागणूक मिळते का, तर तसं नाही आहे। याचा अनुभव दररोज लोक घेत असतात आणि स्वतः या सगळ्या समितीचे, आरोग्य समितीचे अध्यक्ष त्यांनी देखील हाच अनुभव घेतला आणि त्यानंतर त्यांना देखील ही परिस्थिती कळली की किती बिकट आहे, म्हणून त्यांनी काही आदेश देखील लिहिलेले आहेत। आपण थेट आपल्यासोबत सध्या आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत। अध्यक्ष सर, काल तुम्ही गेलात, तुमच्यासोबत ही घटना घडली आहे, तुम्हाला हा अनुभव आलाय, मग विचार करा, दररोज हजारो रुग्ण तिथे येतात, त्यांच्यासोबत हीच वागणूक त्यांना दिली जाते, अशाच पद्धतीचे उपचार दिले जातात। काय तुम्ही निर्देश दिलेत आणि आत्ता अशा घटना घडणार नाहीत यासाठी आता काय उपाययोजना तुम्ही करणार आहात? अशा काही घटना माझ्या माहितीस आल्यानंतर मी स्वतः रात्री तिथे गेलो आणि स्वतः मी एक पेशंट म्हणून गेलो, कारण एक पेशंट मी 11 वाजता पाठवला होता, तो 10:30 वाजेपर्यंत त्याला ॲडमिटच नव्हतं केलं। अगर मी पाठवल्यानंतर 11 वाजता पेशंट 12 तासानंतर होत नसेल तर सामान्य जी जनता आहे त्याचं काय काम होत असणार। त्यासाठी मी स्वतः गेलो, मी रात्री 11:30 वाजता मी स्वतः तिथे केस पेपर काढला, सगळं काढलं। मला स्वतःला 2.5 तास लागले। ऑन कॉल MOA नव्हते, डॉक्टर नव्हते। नर्सला विचारल्यानंतर नर्स बोलतात की नाही, आम्ही सांगू शकत नाही, आम्हाला सांगितलं नाही कोणाला सांगायचं। मी बोलतो आहे की मी अध्यक्ष बोलत आहे आरोग्य समितीचा, तर तिथे एक डॉक्टर होते, ते मला बोलत आहेत की आम्ही कोणी आमदार असून दे, खासदार असो, कोणाचे असून दे, आम्ही कोणाचाही फोन घेत नाही। माजोरडेपणा आहे। हां, नक्कीच। मग याच्यावरती तुम्ही अध्यक्ष म्हणून किंवा महानगरपालिकेतले सत्ताधारी म्हणून काय आक्षेप घेणार आहात, त्याच्यावरती काय कारवाई करणार आहात? कारण हे एकाच ठिकाणी होऊन चालणार नाही, प्रत्येक रुग्णालयात व्हायला हवं। नाही, त्यासाठीच मी प्रत्येक रुग्णालयामध्ये एक सरप्राईज व्हिजिट देत आहे। ही माझी दुसरी व्हिजिट होती केएमची तर, आणि मी तेव्हाच्या तेव्हा डीन आहेत डॉक्टर, त्यांना मी बोलवलं, ते स्वतः रात्री 1:30 वाजता आले आणि त्यांना मी धारेवर धरत हेच सांगितलं की आपण जनतेच्या सेवेसाठी आहात, आपण राजा नाही आहेत, तर तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि ती प्रामाणिकपणे करायची आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर खरं तर हा अनुभव स्वतः अध्यक्षांना आला, म्हणजे हे आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सगळे रुग्णालय, आरोग्य व्यवस्था त्यांच्या अखत्यारीत येते आणि त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे। त्यानंतर तरी आता प्रशासनाला जाग येईल, प्रशासन या सगळ्यावरती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद सुमित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बातमी आहे जालना जिल्ह्यातून। जालना जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढावलंय। मंठा शिवारात कपाशीचे पीक वाचवण्यासाठी शेतकरी तांब्याने पाणी घालताना दिसतोय। सोयाबीन, कपाशी आणि बाजरीचे पिके धोक्यात आली असून पुढील 8 दिवसांत पाऊस झाला नाही तर पिके जळून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। कृत्रिम पाऊस पाडावा किंवा पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडलाय, त्यामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली। त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करताना आपल्याला बघायला मिळतोय। मी सध्या जालना जिल्ह्यातल्या मंठा येथील या शिवारामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हे शेतकरी कुटुंब आहे आणि आपल्या कपाशीला वाचवण्याचा प्रयत्न हे शेतकरी कुटुंब करतात। अक्षरशः यांच्याकडे शेतात पाणी नाहीये, त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते तांब्यानं या ठिकाणी कपाशीला पाणी देताना बघायला मिळतं। दादा, मला सांगा की किती एकर क्षेत्र आहे तुमचं आणि आता तुमच्या पिकांची कशी परिस्थिती आहे? आमचं 2 एकर शेती आहे, ते तांब्यानं पाणी घालतो 2। हो। किती दिवस झाले या कापसाला लावून आणि सध्याला म्हणजे मागच्या वर्षी कसं होतं ना आता कसं आहे?
मागच्या वर्षी चांगलं होतं पाऊसमान, हे यंदा काहीच नाही, उन्हाळ्यात पडलाय. तर काय तुमची मागणी काय असेल आता? ही कसं वाचवणार आता सगळी पिकाला? पिकाला आम्ही आता तांब्यानं पाणी घालायलो होत. हम्म. आता काय सरकारनं काही दिलं तर मायबापानं तर आहे, काहीच नाही. बरं, त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत. आई, मला सांगा की या आधीची परिस्थिती कशी होती आणि आता यंदाची परिस्थिती कशी आहे? गेल्या वर्षीची चांगली होती, यंदाची नाही. यंदाची चांगलीच नाही. बरं, या पिकाकडे बघून काय वाटतंय तुम्हाला आता? काय वाटतं आम्हाला? चांगलं नाही ना वाटत. आपण जर बघितलं तर हे कुटुंब या ठिकाणी त्यांची कपाशी वाचवण्याचा प्रयत्न करते. या परिसरातील या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत. काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. दादा, मला सांगा की काय वाटते, मागच्या वर्षी आणि यंदा हा दुष्काळ वाटतोय का काय वाटतंय? यावर्षी चांगला दुष्काळ झाला नाही. आता पेरलं तसं पाऊसच नाही याच्यावर. ते जसे आठण वडीवर निघाले, आता पाऊस येईल म्हणून पेरला आपण. आता पाऊस आता 3 हप्ते झाले पाऊस नाही. आता ते धन सुकायला लागली सोयाबीनची. काही सरकारनं बघावं आमच्याकडे आता काहीतरी, मायबाप व्हावा ना. आता काय ते व्हॉट्सअप आपला म्हणा, तुम्ही तरी नका खूप म्हणा, तुम्ही तरी द्या काहीतरी, आता लवकरात लवकर द्या म्हणा. आणखी काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. दादा, मला सांगा की आता पिकांची वाढ फुटलेली आहे. जे उत्पन्न होणार होतं ते उत्पन्न आता मिळणार नाही, कारण आता 8 दिवस जर पाऊस आला तर हे पिकं वाचतील, नाहीतर पिकं भुईसा पडतील. आता काय पिकं लावून जवळपास 2 महिने झाले. 2 महिन्यात आणखीन मला सांगा तुम्ही, एक थेंब सुद्धा पाणी नाही. आणि जर आता निसर्गानं तर कोपलं, पण माझं असं मत आहे, सरकारनं जर थोडं मायबाप होऊन जर सहानुभूतीने जर यायला, प्रत्येकाला जर थोडी, ज्याच्याजवळ पाणी उपसायसाठी जर सुविधा आहे त्याला जर लाईट दिली, आणि ज्याजवळ पाणी उपसायची सुविधा नाही त्याला जर थोडं तात्काळ मदत म्हणून पंचनामा करून लगेच तात्काळ मदत केली, तर सरकारचा आम्ही आभारी राहू. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालाय, तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मात्र सकाळी अचानक कोसळलेल्या सरींमुळे कामावर निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी रस्त्यात आसरा घेतला, तर काही ठिकाणी वाहतुकीचाही वेग मंदावल्याने शहरात धावपळ पाहायला मिळाली. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच आहे ते कोल्हापूरमध्ये पावसाच्या जोरदार सरी आहे ती बरसताना दिसून येतात. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या, शाळेला जाणाऱ्या मुलांना, कॉलेजला जाणाऱ्या मुलांना छत्र्या आणि रेनकोट घेऊनच आहे ते बाहेर पडण्याची वेळ आलेली. खरं तर या पावसाची वाट आहे ती शेतकरी बघत होता, कारण ज्या पद्धतीनं अपेक्षित पाऊस आहे जून महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता तो लागला नव्हता. आता जुलैच्या 15 नंतर आहे ते पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे एक समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांच्या मध्ये असल्याचं पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे जे बियाणं आहे ते पेरलं होतं, टोकनलं होतं, ते बियाणं उगवण्यासाठी हा पाऊस अत्यंत आवश्यक होता. नाहीतर दुबार पेरणीचं संकट आहे ते शेतकऱ्यांच्यावरती आलं होतं, आणि आता या पावसामुळे ते संकट काही का असेना थोड्या प्रमाणात दूर होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते शेतकऱ्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे हा पाऊस आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक होता. आणि हा पाऊस सकाळपासून सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे ते आपल्याला दिसून येते. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अचानक आज सकाळपासूनच हा पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची तारांबळसुद्धा उडालेली आहे, कारण अनेकांनी छत्र्या, रेनकोट आहे ते आपल्या घरी ठेवले होते. मात्र आज सकाळपासूनच अचानकपणे पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा छत्र्या आणि रेनकोट काढण्याची वेळ या सगळ्यांच्यावरती आलेली आहे. सकाळपासून पाहायला गेलं तर कोल्हापूर शहर परिसरासह धरण क्षेत्रामध्ये सुद्धा दमदार पाऊस आता सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या समाधानी असला तरी या पावसामुळे आज तारांबळ अनेकांची उडाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ चॅनल संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.